सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू प्रकरण 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। 2020 मध्ये झालेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणी गुरुवारी महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला। दिशाच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय तिचे वडील सतीश सालियन यांनी पहिल्यांदाच व्यक्त केला। त्याचप्रमाणे सीबीआय कडून चौकशीची मागणी करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। या प्रकरणात मुंबई पोलीस आणि एसआयटीच्या तपासातील बारकावे काय सांगतायत याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। 8 जून 2020 रोजी मालाडमधील एका निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून दिशा सालियनचा मृत्यू झाला। 28 वर्षीय दिशा सालियन ही सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून काम करायची। दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची ती मॅनेजर होती। दिशाने सुशांत सोबतच ऐश्वर्या राय, वरुण शर्मा यांच्या सोबतही काम केलं होतं। दिशाच्या मृत्यूच्या 3 वर्षांनंतर डिसेंबर 2023च्या विधानसभा अधिवेशनात भाजप नेते नितेश राणे यांनी मुद्दा उपस्थित केला। त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने एसआयटीची स्थापना केली। एसआयटीच्या सूत्रांनी सांगितलं की त्यांनी दिशाच्या मृत्यू प्रकरणात गैरप्रकाराचा आरोप करणाऱ्या अनेकांना समन्स बजावले होते। यात तिचे कुटुंबीय आणि नितेश राणे यांचाही समावेश होता। परंतु जबाब नोंदवण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही, म्हणूनच तपास पुढे गेला नाही असं त्यांनी सांगितलं। अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या 1 आठवड्याआधी दिशाचा मृत्यू झाला होता। सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता। परंतु सीबीआयने अद्याप या प्रकरणी कोणावरही कारवाई केलेली नाहीये। जरी दिशाचं मृत्यू प्रकरण अनेकदा सुशांतच्या मृत्यूशी जोडलं गेलं असलं तरी तसा दावा करणारा कोणताही पुरावा अद्याप सापडला नसल्याने सीबीआयने त्या शक्यतेचा पाठपुरावा केला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली। दिशाच्या मृत्यूचा कोणताही पुरावा न मिळाल्याने 2021 मध्ये मुंबई पोलिसांनी त्याची चौकशी बंद केली। दिशाच्या मृत्यूचा काही दिवस आधी तिने राजकारण्यांसोबत पार्टी केल्याचाही आरोप होता। त्यावर एका अधिकाऱ्याने सांगितलं की त्यांनी तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले होते जिथे ती राहत होती। जितके दिवस ती तिथे राहत होती त्या दिवसात ती फक्त एकदाच ऑर्डर केलेल्या वस्तूची डिलिव्हरी घेण्यासाठी बाहेर आली होती। ती बाहेर कोणत्याही पार्टीला उपस्थित राहिली नव्हती असं सूत्रांनी सांगितलं। दिशा मृत्यूपूर्वी गरोदर असल्याचाही आरोप होता, मात्र हा आरोप सुद्धा शवविच्छेदन अहवालात खोटा सिद्ध झाला। त्याचप्रमाणे दिशाचा मृतदेह निर्वस्त्र आढळल्याचा दावा तिच्या वडिलांनी खोटा ठरवला होता असंही अधिकाऱ्याने म्हटलंय। दिशाच्या मृत्यूनंतर तिचे वडील लगेचच घटनास्थळी पोहोचले होते। दिशाच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं होतं की लॉकडाऊन दरम्यान तिच्या कामाशी संबंधित विविध प्रोजेक्ट्समध्ये अडथळे आल्यामुळे ती निराश झाली होती। दिशाचा मृत्यू अपघाती असल्याचं घोषित झाल्यानंतर तिच्या पालकांनीही चौकशीवर समाधानी असल्याचं स्पष्ट केलं होतं। तपासात कोणताही गैरप्रकार असल्याचा संशय त्यांना नव्हता। आता दिशाचे वडील सतीश सालियन यांनी तिच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी आणि आदित्य ठाकरेंविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावी या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत सतीश सालियन यांनी आरोप केलाय की मुंबई पोलिसांनी फॉरेन्सिक पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे आणि प्रत्यक्षदर्शीच्या साक्षी विचारात न घेताच घाईघाईने दिशाचा मृत्यू हा आत्महत्या किंवा अपघाती मृत्यू असल्याचं म्हणून केस बंद केली। आता या प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलंय, त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात आता आणखी कोणतं वळण येतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।